Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण चॅप्टर नंबर 2 चा 4th व्हिडिओ अपलोड करत आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण कुठले टॉपिक बघणार आहोत त्याची लिस्ट एकदा फर्स्ट आपण बघून घेऊ. सगळ्यात आधी आपण शिकणार आहोत सर्च म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये त्याचे एग्जाम्पल सुद्धा आपण बघू. ठीक आहे? त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत की आपल्याला जर सर्च दिलेले असतील तर ते सिमिलर किंवा लाईक आहे की नाही हे शोधायचं आहे आपल्याला. हा सेकंड टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. थर्ड टॉपिक आहे जर आपल्याला दोन सर्च दिलेले असतील एक्स आणि वाय, ह्या दोघं सर्चमध्ये कंपॅरिझन कसं करायचं. आणि लास्ट टॉपिक आहे की जर दोन सर्च दिलेले असतील तर त्याच्यावर कुठले ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो. सो ऑपरेशन आपण पहिलं परफॉर्म करू शकतो ते म्हणजे ॲडिशन. त्यानंतर आपण दोन सर्चवर सबट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे 4 ऑपरेशन्स आपण या दोन सर्चवर परफॉर्म करू शकतो. ते कसं करणार, त्याच्यावरचे कुठले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आता आपण बघणार आहोत सर्च म्हणजे काय. एक्झाम्पल बघू. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे रूट ऑफ 4. जर स्क्वेअर रूट ऑफ 4 आपण काढलं तर त्याची व्हॅल्यू काय येते 2. आणि हा नंबर आपण जर चेक केला रॅशनल आहे की इरॅशनल. येस, रॅशनल नंबर, कारण आपण याला ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. सो जर कुठलाही नंबर आपण p/q च्या फॉर्ममध्ये लिहिला तर याला म्हणतात रॅशनल नंबर. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघू. रूट ऑफ 3. लास्ट व्हिडिओमध्येच बघितलं की रूट ऑफ 3 हा कुठला नंबर आहे, इररॅशनल नंबर आहे. ओके. आणि अजून एक एक्झाम्पल बघू ते म्हणजे रूट ऑफ 2. जर रूट ऑफ 2 पण आपण बघितला तर हा पण कुठला नंबर आहे, इररॅशनल नंबर. आता सर्च म्हणजेच काय की जे नंबर इररॅशनल्स असतात त्यांना आपण म्हणतो सर्च. सो जर आता मी विचारलं तुम्हाला की याच्यापैकी सर्च कुठले आहेत, रूट 4 आहे का, नाही, हा सर्च नाहीये, म्हणून मी इथं लिहिणार नॉट अ सर्च. जर रूट 3 विचारला हा सर्च येणार, येस, कारण हा इररॅशनल नंबर आहे. रूट ऑफ 2 सुद्धा सर्च मध्ये कन्सिडर होणार कारण रूट 2 सुद्धा इररॅशनल नंबर आहे. सो सिंपल आपण म्हणू शकतो की सर्च म्हणजेच काय की जे नंबर इररॅशनल्स असतात त्यांना आपण सर्च म्हणतो. सो सेकंड टॉपिक आपण बघणार आहोत सिमिलर ऑर लाईक सर्च. आपल्याकडे हे दोन एक्झाम्पल दिले आहेत आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की हे सिमिलर ऑर लाईक सर्च आहे की नाही. सगळ्यात आधी मी काय करणार, स्क्वेअर रूट ऑफ 48चं कॅल्क्युलेशन करू आपण. स्क्वेअर रूट ऑफ 48ला आपण कसं लिहू शकतो, 4 मल्टिप्लाइड बाय 12. आता मी 4च का कन्सिडर केला, कारण जर मी 4चा स्क्वेअर रूट काढलं तर तो किती येतो 2. आणि हा स्क्वेअर रूट ऑफ 12 तसाच. अगेन हा 2 मी तसाच लिहिला आणि 12ला परत डिवाइड कसं केलं, 4 मल्टिप्लाइड बाय 3. सो 4 3 12 होता, म्हणून परत 4चा स्क्वेअर रूट किती येणार 2 आणि उरला अंडर रूट ऑफ 3. आणि जो आपल्याकडे हा 2 होता याला मी तसंच्या तसं खाली लिहिलं. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार मग, 2 मल्टिप्लाइड बाय 2 विच इज 4 अंडर रूट ऑफ 3. आता अंडर रूट ऑफ 3ला आपण पुढे डिवाइड करू शकत नाही. सो स्क्वेअर रूट ऑफ 48चं आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यावर काय आलंय, 4 अंडर रूट ऑफ 3. सेम कॅल्क्युलेशन आपण कोणासाठी करणार, 75 साठी. बरोबर. आता बघा 75 हा असा नंबर आहे ज्याच्या शेवटी 5 आहे, म्हणजे ह्या नंबरला 5ने तर डिवाइड जाणारच,
म्हणून मी जेव्हा डिवाइड करून बघितलं तर 5 मल्टिप्लाइड बाय 15 आन्सर येतं 75. आता तुम्ही म्हणाल मॅम 5 तर कोणाचंच स्क्वेअर रूट नाहीये. सो आता काय करणार मग आपण पुढच्या स्टेपकडे जाऊ. ह्या 5ला असंच ठेवू आणि ह्या 15ला डिवाइड करू. आता 15ला परत कशाने डिवाइड करणार 5 मल्टिप्लाइड बाय 3. जर आता व्यवस्थित बघितलं तर हा 5 आणि हा 5 कॉमन आहे. जेव्हा आपण दोन नंबरचं स्क्वेअर रूट घेतो तेव्हा आपल्याकडे काय येतं फक्त सिंगल नंबर आणि इथं रूट ऑफ 3 तसंच आलं. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की हे दोघं सिमिलर आहेत की नाही. हे कशावरून फाइंड आउट करणार करेक्ट. सो तुम्हाला चेक करायचं आहे की हे जे सर्ट्स आलेले आहेत सो इथं कुठला आला स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि इथं पण आलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 3. पुढं कुठला पण नंबर असेल तरी चालेल पण हे जे सर्ट्स आपण फाइंड आउट केले ते सिमिलर पाहिजे. सो हे दोघं सेम आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो अंडर रूट ऑफ 48 अँड अंडर रूट ऑफ 75 आर सिमिलर और आपण याला म्हणू शकतो लाईक सर्ट्स आहेत. ओके. सो सिंपल आपण याला एक फॉर्म मध्ये आणलं आणि मग आपण चेक केलं की ह्या दोघांचे जे सर्ट्स आहेत ते इक्वल आहे की नाही. जर सेम असतील तर आपण त्याला सिमिलर सर्ट्स म्हणणार आणि सेम नसतील तर ते नॉन सिमिलर राहतील. सो थर्ड टॉपिक आहे कंपॅरिझन ऑफ सर्ट्स. हे दोन आपल्याला सर्ट्स दिले आहेत आणि सिंपल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कुठला सर्ट बिग आहे आणि कुठला सर्ट्स स्मॉल आहे. सो हे कंपॅरिझन करण्यासाठी स्टेप नंबर 1 आहे की आपल्याला जे व्हॅल्यूज दिले आहेत ते लिहून घेऊ. सो व्हॅल्यू काय आहे 6 अंडर रूट ऑफ 2 आणि दुसरी व्हॅल्यू आहे 5 अंडर रूट ऑफ 5. स्टेप नंबर 2 ह्या दोघांचा स्क्वेअर करायचा विदाउट एनिथिंग. कुठलाही विचार न करता सिंपल जे आपल्याला व्हॅल्यूज दिल्या आहेत त्याचा डायरेक्टली स्क्वेअर परफॉर्म करायचा. सो मी हे दोघं पण व्हॅल्यू स्क्वेअर मध्ये लिहून घेते. आता पुढच्या स्टेपमध्ये याला सॉल्व करायचं. 6चा स्क्वेअर काय येतो 36. रूट 2चा स्क्वेअर किती येतो 2. ह्या साईडला 5चा स्क्वेअर किती येणार आहे 25 आणि रूट 5चा स्क्वेअर येतो 5. अगेन 36 मल्टिप्लाइड बाय 2 किती होतं 72 आणि 25 मल्टिप्लाइड बाय 5 आन्सर येतं 125. आता तुम्हाला विचारलं की कुठला व्हॅल्यू लहान आहे किंवा कुठली व्हॅल्यू मोठी आहे तर तुम्ही सिंपल सांगू शकतात की ही जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ही स्मॉल आहे आणि ही व्हॅल्यू आहे ही आहे बिग व्हॅल्यू. म्हणजेच काय 72 हा लेस दॅन आहे 125 पेक्षा. आपल्याला आन्सर मिळालं 72 म्हणजेच काय आहे येस 6 अंडर रूट ऑफ 2 आणि 125 म्हणजेच काय आहे येस 5 अंडर रूट ऑफ 5. सो याचा अर्थ आपल्याला काय कळालं आहे की 6 अंडर रूट ऑफ 2 हा लेस दॅन आहे 5 अंडर रूट ऑफ 5 पेक्षा. आता आपण लास्ट टॉपिककडे जाऊ ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. जर दोन लाईक सर्ट्स आपल्याला दिलेले असतील तर त्याच्यात आपण डिफरंट ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. लाईक सर्ट्स काय आहे हे आपण ऑलरेडी बघितलं. आता डायरेक्टली आपण जम्प करू की ॲडिशन ऑपरेशन कसं सॉल्व करायचं. एक्झाम्पल दिलं आहे 7 अंडर रूट ऑफ 3 प्लस 29 अंडर रूट ऑफ 3. क्वेश्चन सॉल्व करण्याआधी जे आपल्याला व्हॅल्यू दिलेले असतात ते आपण लिहून घ्यायचं. ही फर्स्ट स्टेप खूप इम्पॉर्टंट असते. याच्याने कळतं की आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे. सो फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं मी सिंपल जे व्हॅल्यू दिले होत्या त्या लिहून घेतल्या. आता सेकंड स्टेपमध्ये मी परफॉर्म करणार हा जो सर्ट दिलेला आहे तो कॉमन काढू. ठीक आहे.
जर हा सर्ड कॉमन काढला तर इथून काय उरलं फक्त 7 आणि हा प्लस आणि या व्हॅल्यूमधून उरलं आहे 29. अगेन हा स्क्वेअर रूट ऑफ 3 तसाच निघाला आणि 7 + 29 आपला आन्सर आलं करेक्ट 36. याला आपण व्यवस्थित लिहिलं तर 36 स्क्वेअर रूट ऑफ 3 दिस इज आवर आन्सर. सो अशा प्रकारे आपण ॲडिशन परफॉर्म करू शकतो लाईक सर्ट्सवर. सेम आपण सबट्रॅक्शन ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. त्याच्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे 37 अंडर रूट ऑफ 3 मायनस 29 अंडर रूट ऑफ 3. चेक करा की हे लाईक सर्ट्स आहेत का. यस, कारण दोघांमध्ये अंडर रूट ऑफ 3 कॉमन आहे. स्टेप नंबर 2 मध्ये काय करणार मग, हा जो कॉमन सर्ड होता त्याला बाहेर काढू आणि ब्रॅकेटमध्ये काय उरेल मग इथून 37, ही मायनस साईन आणि ह्या साईडून उरलं 29. पुढच्या स्टेपमध्ये स्क्वेअर रूट ऑफ 3 तसंच आणि 37 - 29 केलं तर आन्सर आलं 8. याला आपण व्यवस्थित लिहून घेतलं तर आपलं आन्सर आलं आहे 8 स्क्वेअर रूट ऑफ 3. सो सेम जसं आपण ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म केलं तशाच प्रकारे आपण सबट्रॅक्शन ऑपरेशन परफॉर्म केले. आता थर्ड ऑपरेशन आहे मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाय ऑपरेशन कसं परफॉर्म करायचं ते एकदा बघू. एक्झाम्पलमध्ये दिलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 7 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 42. जेव्हा पण मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आपण परफॉर्म करू, एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला डायरेक्टली कॉमन सर्ड्स म्हणजे जे सर्ड इक्वल आहे ते दिसणार नाही आहे. ते आपल्याला बनवायचे किंवा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे कसं करणार मग, ह्या व्हॅल्यूजला पुढं डिवाइड करून. म्हणजेच काय, आता बघा 7ला आपण पुढं अजून काही स्प्लिट करू शकतो का, नाही, म्हणून तो आपण तसाच लिहून घेतला. हा मल्टिप्लिकेशन साईन. 42ला आपण डिवाइड करू शकतो, येस. 42ला कसं करू शकतो डिवाइड, 2 मल्टिप्लाइड बाय 21. जर 2 मल्टिप्लाइड बाय 21 केलं तर काय येतं 42. सिंपल. नेक्स्ट स्टेपमध्ये हा स्क्वेअर रूट ऑफ 7 तसंच आलं. मल्टिप्लिकेशन ऑफ परत अंडर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 21ला परत डिवाइड करू शकतो आपण, येस, विच इज 7 मल्टिप्लाइड बाय 3 21. जर आता तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ह्या स्क्वेअर रूटमध्ये पण 7 आलं आहे आणि ह्या स्क्वेअर रूटमध्ये सुद्धा 7 आहे. आपण याचा अर्थ काय सांगू शकतो की हे कॉमन सर्ट्स आपल्याला इथं मिळाले. सिंपल. हा स्क्वेअर रूट ऑफ 7 तसाच लिहिला. मल्टिप्लिकेशन ऑफ हा स्क्वेअर रूट ऑफ 7 बाहेर काढला आणि लास्टमध्ये काय उरलं मग, हा जर 7 आपण बाहेर काढला तर आपल्याकडे उरलं 2 मल्टिप्लाइड बाय 3 फक्त. स्क्वेअर रूट ऑफ 7 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 7 किती आन्सर येणार आहे, 7, करेक्ट. मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 किती येतं, 6. सो आपला आन्सर काय आलं आहे 7 स्क्वेअर रूट ऑफ 6. सो अशा प्रकारे आपण मल्टिप्लाय ऑपरेशन सर्ट्सवर परफॉर्म करणार. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन थोडे डिफरंट होते. त्याच्यात आपल्याला डायरेक्टली लाईक सर्ड आहे की नाही हे समजत होतं. पण इथं आपण काय फाइंड आउट केलं, एक जे व्हॅल्यू होती त्याला आपण डिवाइड करत गेलं आणि मग आपल्याला कळालं की याच्यामध्ये हा जो 7 आहे हा कॉमन होता आणि त्यानंतर मग आपण पुढं कॅल्क्युलेशन केले. सो समजलं मल्टिप्लिकेशन कसं परफॉर्म केलं सर्ट्सवर, गुड. आणि लास्ट ऑपरेशन आपण बघू तो म्हणजे डिवाइड. सो 2 सर्ट्स जर दिले असतील तर त्याच्यामध्ये डिवाइड ऑपरेशन कसं काढायचं. सो आधी जो दिलेला आहे ते आपण लिहून घेऊ. 125 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 5 हे दिलंय.
सो इथं हा डिवाइड ऑपरेशन होतं, मी याला ए डिवाइड बाय बीच्या फॉर्ममध्ये लिहिलं. त्यानंतर काय करणार, दोघं पण स्क्वेअर रूटमध्ये, तर याला एकच स्क्वेअर रूटमध्ये टाकलं आणि 125 डिवाइड बाय 5 असं लिहून घेतलं. हे का लिहिलं, कारण दोघं पण व्हॅल्यूज आपल्या ह्या स्क्वेअर रूटमध्ये ऑलरेडी होत्या. आता सिंपल काय परफॉर्म करणार मग, येस 5 डिवाइड बाय 125. तुम्ही जर बाहेर डिव्हिजन केलं की 5 डिवाइड बाय 125 काय येतं, 5 2 जा 10, मायनस केलं इथं आलं 25, 5 5 जा 25, मायनस केलं 0 0. सो 5 डिवाइड बाय जर 125 केलं तर आन्सर आलंय 25. सो सेम आन्सर आपण इथं लिहून घेतला. आता बघा स्क्वेअर रूट ऑफ 25 किती असतो, 5. सो 125 डिवाइड बाय 5 केलं तर आन्सर आलं आहे 5. सो सिंपल वेने आपण हे चारही ऑपरेशन्स बघितले, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. सो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्ट्सबद्दल स्टार्ट टू एंड सगळं बघितलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.